मी उमा बाबू. सप्तरंग मराठी चॅनल आयोजित हे बंद रेशमाच्या या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा नव्याने तुमच्या भेटीला आलेली आहे आणि एक नवीन रोमॅन्टिक कपल तुमच्या भेटीला घेऊन आलेली आहे. डॉक्टर्स डे स्पेशल हा एपिसोड चालू आहे आणि नक्कीच ज्यांची ख्याती महाराष्ट्रभर पोहोचलेली आहे असे डॉक्टर आज आपल्या हे बंद रेशमाच्या या कार्यक्रमात आलेले आहे. तर त्यांची ओळख करून द्यायला मला फार आवडेल. आपल्यासोबत आज इथे उपस्थित आहे डॉक्टर निलेश चांडक सर, जे ऑन्को सर्जन आहेत आणि तसेच चांडक कॅन्सर केअरचे ते संचालक आहेत आणि तसंच त्यांच्या सौभाग्यवती त्यांच्यासोबत आलेल्या आहेत म्हणजेच डॉक्टर श्रद्धा चांडक मॅडम, ज्या गायनाकोलॉजिस्ट आहेत आणि त्याही सरांना तितक्याच मेहनतीने त्यांना सपोर्ट करत असतात आणि आज ह्या दोघंही कपलचं नाव हे महाराष्ट्रभर यांची ख्याती पोहोचलेली आहे. तर नक्कीच तुम्हा दोघांचं आमच्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. तर माझा पहिला तुम्हाला प्रश्न असेल की कसं वाटतंय आज इथे येऊन तुम्हाला? इट वॉज डिफरंट एक्सपिरियन्स ऑल टुगेदर. म्हणजे आम्ही आमच्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये डॉक्टर पेशंट एवढंच आम्हाला माहिती आहे. म्हणजे आज तुम्ही ज्या प्लॅटफॉर्मला आम्हाला बोलवलं आहे की फ्लॅशबॅक फॉर लास्ट 17 years, हा फ्लॅशबॅक आम्हाला परत पुन्हा त्याच्यात जायचं आहे. So it is different experience altogether. Let's see how we enjoy it. Yes. आणि मला आपल्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की आताच 28 जूनला सर आणि मॅडमांची मॅरेज अॅनिव्हर्सरी होती. म्हणजेच त्यांनी 17 वर्ष हे लग्नाचे पूर्ण केलेले आहेत. तर आमच्याकडून तुम्हाला त्याबद्दल शुभेच्छा तर आहेच आणि पुढच्या तुमच्या आयुष्यासाठी शुभेच्छा आहेत. पण नक्कीच 17 वर्षाचा प्रवास आहे तुमचा आणि नक्कीच यावर बोलायला फार मजा येणार आहे, कारण खूप वर्षाचा एक्सपिरियन्स असल्यामुळे खूप एक्सपिरियन्स तुम्ही इथे शेअर करणार आहात आमच्यासोबत. पण तत्पूर्वी आपण प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे आपण बघितलेलंच असेल, लग्नानंतर उखाणा घेण्याची पद्धत आपल्याकडे असते. तर आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात ही उखाणा घेऊन ठेवूया. तर कोण अगोदर उखाणा सर? जळगावची केळी आणि नागपूरची संत्री. श्रद्धा मॅडम ह्याच आमच्या गृहमंत्री. वा वा वा, दॅट्स ग्रेट. मस्त मस्त. आता प्लीज तुमचं गाणं. परसात अंगण अंगणात तुळस, परसात अंगण अंगणात तुळस, निलेश रावांचं नाव घ्यायला मला नाही आळस. वा मस्त मस्त, खूप छान खूप छान. म्हणजे फ्लॅशबॅक असं 17 वर्षापूर्वी गेल्यासारखं वाटत असेल नक्कीच तुम्हाला. खूप छान सुरुवात झालेली आहे आणि नेहमीचा माझा जो आवडीचा प्रश्न आहे तो मी तुम्हाला विचारणार आहे. लग्न कसं जमलं आणि लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे? 100% अरेंज मॅरेज आहे. ओके, येस. सो काही स्टोरी तुमचं लग्न कसं जमलं त्याची? स्टोरी नाही, आता इन जनरल जसं अरेंज मॅरेज होतं की दोघी साईडनी जेव्हा इन्व्हिटेशन येणार आणि मी तेव्हा MS जनरल सर्जरी मुंबईला करत होतो आणि तेव्हा सुट्टी मिळणं फार अवघड होतं आणि घरी असं सांगितलं होतं की मग त्या टाईम आम्ही उदगीर लातूरमध्ये उदगीरला बिकॉज माय फादर इन लॉ वॉज ॲग्रिकल्चर ऑफिसर there. तर त्यामुळे आम्ही ते उदगीरला तिथे गेलो आणि मला पण काही माहीत नव्हतं कारण की तिथे कंटिन्युअस यू आर ऑन टोज 24 hours. बाहेरच्या वर्षी टोटल डिस्कनेक्ट होते रेसिडेन्सीमध्ये. आणि अरेंज मॅरेजमध्ये कसं असं की यू डोंट नो की काय राईट. सो शी डझंट नो मी, मला ती काय माहीत नाही आहे. आणि फक्त एकच असते की घरच्यांना काय पसंत आहे हे दॅट इज प्रायोरिटी है ना. सो आधी घरचे आणि वी वर फॉलोइंग दॅट, कारण की एक खेड्यातला माणूस म्हणजे जसे विलेज मध्ये आता तेव्हा त्या म्हणजे आजच्या 17 वर्षाआधी आई वडील जे सांगतील, आजी आजोबा जे सांगतील तसं काय. सो आमच्या आजी आजोबा, याच्या आजी आजोबा आणि दॅट्स हाव ते ॲग्री करतील. तर मग हे ॲग्रिकल्चर आमचं पुढे सुरू. त्या काळी असंच असायचं. फॅमिली ज्या व्यक्तीला पसंत करेल किंवा फॅमिली ज्या फॅमिलीला पसंत करेल ते असं माइंडसेट होतं त्यावेळेस की असं एज्युकेशन चालू असतं. म्हणजे माझं 22च्या वयात लग्न झालेलं आहे, त्यावेळेस माझी नव्हती इच्छा इतक्या लवकर करायची.
परंतु माझ्या ऑलमोस्ट जवळपास सगळ्या मैत्रिणींची लग्न तेवढ्या एका वर्षात होऊन गेले, त्यामुळे आय वॉज कन्व्हिन्स्ड की चलो दिस इज द राईट टाइम. आता मग तो प्रश्न असा होता की त्यांना एक दुसऱ्यांना सगळं समजलं की आमच्या घरच्यांना ही आवडली, त्यांच्या घरच्यांना हिच्या घरच्यांना मी आवडलो. आणि मग आता आम्हाला सांगितलं की आता तुझं काय हिचं काय. मग आता आमच्याकडे तर प्रश्न नव्हताच आणि सांगितलं की 2 मिनिटं तुम्हाला काही भेटायचं असेल तर आम्ही फक्त निशब्द एक दुसऱ्याला बोलत होतो की ओके काही प्रॉब्लेम नाही आहे. विल लिव्ह हॅपीली. म्हणजे तुम्ही काहीच बोलला नाही. काही विचारायचं पण ओरिएंटेशन त्यावेळेस आम्ही आय थिंक सो की वी वर व्हेरी इमॅच्युअर दॅट टाइम. फक्त अभ्यास आणि एक्झाम्स आणि याच्यामधनं सडनली घरी बोलावलं की तुला पाहायला येणार आहे, म्हणजे असं एकदम बॉम्ब फेकल्यासारखं झालं ते. आय टोटली ऍग्री विथ दॅट. म्हणजे असं होतं की काय विचारायचं नव्हतंच की तू पुढे काय करणार आहे, मी काय करणार आहे. असं होतं सिंपल की आपण जे काही करू आपण विल बी हॅपी. हॅपी. हा. येस. सो आता हॅपी आहात तुम्ही माझी सोबत. मस्त मस्त मजेशीर गोष्ट आहे. म्हणजे गेल्या लास्ट 17 वर्षामध्ये केवढे मोठे चेंजेस झाले आज बघितलं तर. आणि तेव्हा काय होतं की ते सगळं कुंडली बघायचं. Yes, दॅट वॉज मेन ना की ते ग्रह जुळले पाहिजे. बरोबर. ग्रहस्थिती असते ते आणि त्याच्यामध्ये मंगळ होता. मला पण मंगळ, हिला पण मंगळ. सो हे मंगळ असे जुळले पाहिजे. बरोबर. म्हणजे एवढं स्ट्रिंजंट होतं ते क्रायटेरिया. म्हणजे त्यांच्या नाही, पण क्रायटेरिया ते लग्नानंतर आपल्याला माहित पडलं. नाही पण ते काहीतरी जुळवणी होती त्यांची, ती जुळली होती. म्हणजे ॲज अ डॉक्टर अँड फॉर दॅट मॅटर कोणतेही डॉक्टर सो मेनी की ते ह्या याच्यामध्ये नाही जात, पण घरचे सगळेजण ह्या गोष्टीला फार जास्त महत्त्व देतात. एकदम जास्त. आय डोंट नो दॅट वर्क्स आउट इन लाईफ. सो दॅट हॅज वर्कड आउट. तरीही तुमच्या रेशीम गाठी या जुळून आल्या, म्हणजे हा. जुळून येते रेशीम गाठी. दोघांनाही मंगळ होता आणि घरचेही कन्व्हिन्स झाले आणि तुमचं लग्न झालं. वा, एकंदरीत छान अशी स्टोरी आहे तुमच्याही लग्नाची. तर दोघांनाही मला विचारायला आवडेल की बाय प्रोफेशन तुम्ही डॉक्टर आहात आणि तुमचं शेड्यूल फार बिझी असतं, तरी तुम्ही एकमेकांना टाइम कसा देता? टाइम मॅडम आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये. वा. एक्झॅक्टली ती माझ्या समोर असते आणि तेही तासन तास. So most of our time goes like this. Yeah, fine, but Sunday is almost relaxed day for everybody of us. That's family time. आणि मग ते गप्पा गोष्टी असं असतं. बरोबर. आणि त्यानंतर मला विचारायला तुम्हाला आवडेल की दोघं तुम्ही डॉक्टर आहात, तर तुमच्या काही हॉबीज असतील तर त्या तुम्ही कशा म्हणजे मेंटेन करतात किंवा कशा जोपासतात? ऍक्च्युली माझी हॉबी म्युझिक रिलेटेड आहे. गाणं किंवा गाणं गुणगुणणं, गाणं म्हणण्यापेक्षा किंवा गाणी ऐकणं. तर ज्यावेळेस समजा आता बेसिकली प्रोफेशनमधून ह्या गोष्टींसाठी फुल टाइम काढणं होत नाही, कारण प्रोफेशन संपल्यानंतर घरातल्याही थोड्या बहुत जबाबदाऱ्या असतात आणि विशेष म्हणजे मुलांच्या बाबतीत थोड्याशा जबाबदाऱ्या असतात. त्याच्यातून जर काही वेळ उरला तर समजा आपली आवरावरी करताना म्हणा, मला गाणी ऐकायला खूप जास्त आवडतं. गाणीपेक्षा आणखी एक महत्वाचं सांगतो. पु ल देशपांडेच्या त्या ऑडिओ क्लिप्स, पु ल देशपांडे एक प्रकारची क्लिप 10 वेळेस 100 वेळेस ऐकून झालं. आणि काही केलं ते कानामध्ये ते बोळे टाकलेले असतात. आणि म्हणजे समजा काही चालू असेल, आवरावरी चालू असेल किंवा मुलांच्या पुस्तकांना कव्हर लावण्याचा विचार जाते जिथे शांत बसायचंय. आय लव्ह हिअरिंग. मस्त मस्त हॉबी. आणि ते चिठी कादंबरी तिने भरपूर पुस्तक होते सुरुवातीला, तेव्हा तर ऑडिओ नव्हता. सो दॅट टाइम शी हॅज रेड सो मच. लाईक रीडिंग पुल और लिसनिंग टू पुल इज लाईक अ स्ट्रेस बस्टर टू मी. येस, अजूनही. मला तुमच्या हॉबीबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. Now whenever I get time, I spend it with like म्हणजे मुलांसोबत भरपूर वेळ. म्हणजे मुलांना मला कधी ऑलमोस्ट एंटायर वीक मंडे टू फ्रायडे तुम्हाला टाइम नसतो. पण सॅटर्डे मुलांना पण सुट्टी असते, सॅटर्डे इव्हनिंग पासून संडे. मग मुलांसोबत काहीही खेळायचं जे ते सांगतील ते. हा,
सो ते क्रिकेट सांगतील, क्रिकेट, बॅडमिंटन, बिकॉज हॉस्पिटलमध्ये भरपूर मोठा स्पेस आहे, यू कॅन प्ले. आणि या ठिकाणी आमचे दोघांचे वाद याच्यासाठी होतात कारण शनिवार रविवारी मला असं वाटतं मी खूप अभ्यास करून घ्यावा आणि तर लगेच आरोप म्हणजे कबड्डी पिटतात की चला रे क्रिकेट खेळायला झालं माझ्यासमोर कोणीच बसत नाही मग सगळे चाललं. म्हणजे त्यांना जे काय आवडतं, त्यांना कॅरम आवडला आम्ही कॅरम खेळणार, त्यांना काही कुठलीही मस्ती करायची असेल तर मग आम्ही करणार, त्यांना स्विमिंग आवडला आम्ही स्विमिंगला जाणार. हा, आणि ते पुढे म्हटले की मला स्कूलमध्ये जाऊन काही ऍक्टिव्हिटी करायची, ओके फाईन. म्हणजे मुलं जे काही सांगतील ते करायचं. सो दॅट इज स्ट्रेस बस्टर. म्हणजे तो संडे एकदम, आता उद्या आम्ही पूर्ण जैन हिल्स मध्ये प्लॅन केलेला आहे फुल डे. सो एक्झॅक्टली म्हणजे कुठेही एक आउटिंग जिथे असेल तिथे त्यांच्यासोबत शॉर्ट आउटिंग कधी काय असं करत राहायचं. अँड दॅट इज ऑल. जस्ट लिव्ह फ्रॉम युअर प्लेस. तुम्ही फक्त हॉस्पिटल सोडा आणि मग बाकी जे काही करा दॅट इज पार्ट ऑफ दॅट हॉबी. ग्रेट. म्हणजे तुम्ही डॉक्टर असण्याबरोबरच एक म्हणजे दोघंही इक्वली पॅरेंट्स म्हणूनही त्या जबाबदाऱ्या एकदम छान अशा रीतीने पार पाडतात. जबाबदाऱ्या म्हणजे त्यांच्यासोबत खेळण्याची. मुलांना वेळ देणं हे फार महत्त्वाचं असतं आणि तुम्ही जे सांगितलं ते मस्त आहे, म्हणजे खरंच छान आहे. येस. आणि मला विचारायला तुम्हाला नक्कीच आवडेल की आता चांडक कॅन्सर केअर हॉस्पिटलच्या एवढ्या मोठ्या स्वरूपात तुम्ही नव्याने सुरुवात केलेली आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? इट वॉज द ड्रीम प्रोजेक्ट कम्प्लिटली. 12 वर्ष आधी मी जळगावला सुरुवात केली होती, एक छोटी झोपडी भाड्याच्या घरात. मग 1-3 वर्षानंतर जेव्हा स्वतः मॅडमनी जॉईन केला, then we entered into 12 bedded hospital, trained at this. 10-11 वर्ष काढल्यानंतर मग आज बेसिकली मॅडमच्याच मेहनतीने त्या स्ट्रक्चर, मॅडमच्या सोबत आमचे ब्रदर पण नाही, हा मेनली सरांचे सो दे बोथ ऑफ देम दे वर्क हार्ड फॉर इट आणि त्यांनी एवढं मोठं स्ट्रक्चर उभं करून दिलं. सो इट इज अ बिग ॲम्बियन्स. म्हणजे आय विल टेल यू, जळगावमधला वन ऑफ दी बिगेस्ट हॉस्पिटल्स मध्ये असेल. सो तिथे एवढं चांगलं ॲम्बियन्स दिलं, एवढं ग्रीन आहे कॅम्पस की आय डोंट थिंक की कुठलं हॉस्पिटल खानदेशात एवढं ग्रीन कॅम्पस असेल. नो. ही एवढी मोठी गिफ्ट त्यांनी आम्हाला दिली आणि त्याच्यामध्ये एवढं चांगलं, प्लस आमची टीम एवढी मोठी आहे. म्हणजे आमची इंटेन्सिव्हिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, सो द ICU, त्याच्यामुळे आम्हाला कुठलीही मेजर शस्त्रक्रिया असो, एकदम मेजर कुठेही तुम्ही घेऊन टाका. आता ते सगळं होतं शिवाय की छातीमधून 4.5 किलोची गाठ काढली. आता आम्ही वर्ल्ड लिटरेचरमध्ये अशा 3च रिस्की केसेस झालेल्या आहेत. त्याची 4थी रिस्की केस किडनीमधून 30 वर्षाच्या महिलेमधून एक फार वेगळ्या प्रकारचा ट्यूमर काढला, जसं BP त्याच्यामुळे 240 का 140 होतं. सो एनी रिस्की केसेस फॉर दॅट मॅटर, ती टीम चांगली असल्यामुळे आम्ही हे परफॉर्म करू शकतो. सो कॅन्सर सर्जरी ज्या ड्रेडफुल समजलं, कॅन्सर इज इक्वल टू डेथ, राईट. सो त्या इक्वेशन मधून आम्ही बऱ्यापैकी बाहेर आणि म्हणून इथे फॉर रिस्की केसेस इव्हन 85+ अबोवचे जे काही पेशंट आहेत, 4-5 तासाचे केसेस आहेत, काही असेल, सो नॉट अ सिंगल मॉर्टॅलिटी बिकॉज ऑफ सर्जरी. म्हणजे ह्या सगळ्या केसेस आम्ही आता त्या प्रिमायसेसमध्ये करू शकतो आहे. सो दॅट इज व्हॉट इज हॅपनिंग. आणि आणखी भरपूर आहे, मग किमोथेरपी आणि फ्युचरमध्ये आता रेडिएशन थेरपी येणार आहे. सो कम्प्लीट कॅन्सरचं कॉम्प्रेहेन्सिव्ह सेंटर आता तिथे मेबी इन ते राहील. येस. म्हणजे खानदेशातील एकमेव हे जे सेंटर आहे जिथे रुग्णांना सगळ्या सुविधा उपलब्ध तुम्ही करून दिलेल्या आहेत एकंदरीत. तर फार छान गोष्ट आहे सर, कारण जसं तुम्ही म्हटलात की कॅन्सर इज इक्वल टू डेथ असं लोकांचा समज होता, पण तुम्ही ज्या सुविधा त्यांना देत आहात त्यामुळे त्यांच्या मनातली जी भीती आहे ती म्हणजे खूप कमी प्रमाणात झालेली आहे असं खरंच मी म्हणेन. आणि पुढच्या प्रश्नाकडे मी वळेन की आता तुमच्या पर्सनल लाईफमध्येच पुन्हा हे बंद रेशमाचे हा कार्यक्रम आहे, त्यामुळे त्याच्याच रिलेटेड क्वेश्चन करेल. तुम्हाला दोघांनाही मला आवडतीची आणि नावडतीची गोष्ट सांगायची दोघांबद्दल. सो कोण अगोदर सांगेल? एक आवडतीची गोष्ट, एक नावडतीची गोष्ट. त्याच्याबद्दल येस प्लीज, कोणीही सांगा. बरं ठीक आहे, मी सांगतो. फार चांगली गोष्ट, आता आपण बोलत होतो ना की तुम्ही मुलांची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडतात, तर मी बोललो होतो तेव्हा पण की मी फक्त त्याच्यासोबत खेळण्याची जबाबदारी पार पाडतो, अभ्यासाची मुळीच नाही. मी त्याचा एक अक्षर सुद्धा अभ्यास घेत नाही. आणि मॅडमला श्रद्धा म्हणजे ती, माझा मोठा मुलगा 9वी मध्ये आहे,
मॅडम तिचं पूर्ण मॅथमॅटिक्स माहिती आहे, लॉगॅरिथमिक स्केल सगळं माहिती आहे. शी नोज एंटायर थिंग, एंटायर सिलेबस. आणि ती तिचा अभ्यास केला. लहान आहे तो 3rd मध्ये. सो मला फक्त एवढंच माहिती असतं की माहिती असणं गरजेचं असतं म्हणून की आपल्या मुलं कुठल्या वगैरे कारण की पॅरेंट मीटिंगला आपण अटेंड करणं. सो शी अटेंड्स. हां, मी फक्त त्यांच्या शाळेमध्ये काही एन्जॉयमेंट काही असेल तर त्यावेळेसच जातो. आता किड्स मध्ये तर कोरोनामध्ये ते सगळे घरी होते, त्याच्यामुळे ती फार मोठी जबाबदारी माझ्याकडे कोणाकडेच नव्हती. ती एक चांगली गोष्ट आहे. पण आता फादर्स डे म्हणून मी त्या तिथे मुलांसोबत गेलो होतो. बट दॅट वॉज फॉर फन, नॉट अटेंडिंग, नॉट लिसनिंग टू व्हॉट दे रॉंग दे आर डुईंग, व्हॉट दे आर डुईंग स्टडी. पण हे सगळं ती वन साइडेड बघते. म्हणजे ही सगळ्यात मोठी जबाबदारी, यांच्यावरती चेक, यांच्यावरती कंट्रोल, हे सगळं श्रद्धा रेग्युलरली होते. सो ही एक मला फार चांगली गोष्ट तिची आवडते. म्हणून मी त्या अभ्यासासाठी, त्यांच्या अभ्यासासाठी मी तितकाच बेजबाबदार असतो. म्हणून मी त्यांच्यावर फक्त खेळतो. ओके, मॅडमांबद्दल आवडती गोष्ट तर मला कळली, पण न आवडणारी गोष्ट कुठली मॅडम? न आवडणारी एकच सांगायची. एकच सांगायची. नाही, ते काही सांगता येणार नाही. म्हणजे अशी काही गोष्टच नाहीये. तर ठीक आहे, मी मॅडमांकडे गोष्ट नाही किंवा तशी डेअरिंग पण नाही. आवडणाऱ्या गोष्ट आणखी आहे अशी की व्हेनेवर शी गेट्स टाइम, ते पुलाचं लिसनिंग वगैरे समजा काही नसेल, काही आणखी काही गोष्टी नसतील, सो she can make a very good recipe for you. She can make very good foods for you. Yeah, keep on trying. I love trying. हो, पहिले ट्रायल्स थोडा फेल झाल्या. लग्न झालं त्यावेळेस आय थिंक मला तरी सुद्धा जमवता येत नव्हतं. जे काही मी शिकले हे लग्नानंतर शिकले. आणि ते सुरुवातीला एक साधी गोष्टींची होती ना, आळणी होतं तरी एकदम टेस्टी लागलं. सो कधी कधी मला तसं बोलावं लागायचं की नाही एकदम टेस्टी, व्हेरी गुड, एक्सलंट असं बोलावं लागायचं. विथ टाइम ग्रॅज्युअली ते लक्षात आलं की व्हेनेवर शी गेट्स टाइम. आणि दुसरं महत्वाचं, मी कुठे हॉटेलला कोणाबरोबर असं जायला, तिला स्वतः असं वाटतं की त्या हॉटेल जाण्यापेक्षा त्या वेळेत मी आणखी चांगलं काही बनवून तुम्हाला देऊ शकते कशाला हॉटेलमध्ये. स्पेंड टाइम इन द होम विथ एव्हरीवन, सिट टुगेदर, आणि मीच चांगली रेसिपी. सो तिला ती आवड आहे, ते त्या गोष्टीची तिला आवड आहे. मग कधी कधी मग कळण्याची बाकी. सो मराठी मेनू म्हणजे आम्ही 4 वर्ष बेसिकली, तर त्याच्यामुळे गावातले पण काय काय मेनू असतात ते सगळं शी कॅन मेक इट व्हेरी नाईसली, व्हेरी टेस्टी. मॅडमांकडनं जाणून घ्यायला आवडेल मला की सरांबद्दल आवडणारी गोष्ट आणि न आवडणारी गोष्ट कुठली आहे? सरांबद्दल आवडणारी गोष्ट म्हणजे सरांचं त्यांच्या वर्कबद्दल पॅशन. ही गोष्ट फार कमी जणांमध्ये दिसून येते की फक्त पेशंट आणि त्याची केअर ह्या बाबतीत जिथे कुठे हलगर्जीपणा वाटतोय, जिथे कुठे डिले वाटतोय, ती गोष्ट त्यांना म्हणजे अजिबात आवडत नाही. इफ पेशंट इज वेटिंग अननेसेसरीली फॉर लॉंग, पेशंट इवन हॅज बीन प्रिक्ड अननेसेसरीली, म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जी पेशंट सोबत बरोबर घडत नाहीये किंवा आपल्या प्रोफेशन संदर्भात बरोबर घडत नाहीये, बिलकुलच नाही आवडत सरांना. आणि हे जे त्यांचं डेडिकेशन आहे ते मला फार आधीपासून खूप आवडतं, प्रचंड आवडतं. म्हणजे त्याच्यामुळे आमच्या दोघांमध्ये बरेचदा लहान सहान वाद पण होतात, कारण की मला असं वाटतं की मला घर आणि मुलं ह्यांच्याकडेही मला थोडासा वेळ मिळायला हवा असं मला वाटतं. पण ही इज ऑलवेज लाईक नो, दी हॉस्पिटल अँड दी पेशंट इज दी फर्स्ट प्रायोरिटी. म्हणजे मी असं म्हणेन की बऱ्याच जणी असं म्हणून तडपतात की त्यांना प्रोफेशन करायचंय पण घराच्या जबाबदाऱ्या सुटत नाहीये, अशाही बऱ्याच लेडीज असतात. पण आय एम इन द लकी कॅटेगरी की मला माझा नवरा, माझे सासू सासरे सगळेजण म्हणतात की नाही तू तुझ्या प्रोफेशनकडे बघ, घर आणि मुलं मी सांभाळतो. म्हणजे आय एम इन दॅट लकी कॅटेगरी. येस.
सरांबद्दल एक न आवडणारी न आवडणारी गोष्ट आहे, पण न आवडणारी गोष्ट डेफिनेटली आहे, पण आय नो की दिस इज द नॉट द राईट टाइम टू, म्हणजे त्या गोष्टीच्या मागे लागण्यासारखी राईट टाइम नाही. मला सरांचा खूप सारा वेळ हवाय आणि मला माहिती आहे की सध्या तो खरंच शक्य नाही, त्याच्यामुळे आय डोंट इन्सिस्ट. फ्युचर मध्ये तुम्ही नक्की पण येस, इन फ्युचर डेफिनेटली आय एक्सपेक्ट की मला माझ्या हक्काचा वेळ मिळाला पाहिजे. नक्की नक्की मिळणार. किती पाहिजे? हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. तर एवढ्या गप्पा मारून आपल्या झालेल्या आहेत, पण मला तुमच्या आयुष्यातला एखादा अविस्मरणीय क्षण हा जाणून घ्यायचा आहे. विस्मरणीय तसं तर बरेच आहेत मॅडम, पण एक मी पिक्युलिअरली सांगू इच्छिते. तो दिवस कधी आय थिंक 20 जून समवेअर अराउंड 2005 आणि त्या दिवशी सरांचा रिझल्ट लागला होता MCAचा 2006. येस, 20th जून. आणि सरांचा रिझल्ट लागला. आम्ही त्यावेळेस मॅडम मुंबईमधलं शिक्षण होऊन आम्ही असं म्हणजे रिफ्युजी सारखं एक पिंपरीमध्ये घर करून राहत होतो. पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड एरियामध्ये. आणि त्याच्यानंतर तिथे आम्ही दोघंच आणि काहीच नाही, फक्त अभ्यास करायचा. कारण आमचा जो शेजार होता तो इतका हॉरिबल होता की रूममधनं बाहेर पडायची अजिबात काही स्कोपच नव्हता. आणि we were locked in for 3 months. Yes, yes. मी आणि श्रद्धा. बस 2च. कारण आजूबाजूला अजिबात काहीच व्यवस्थित नव्हतं. पण मग अभ्यास केला खूप छान आणि ही ऑलवेज यूज टू टेल की मी फक्त MS सर्जरी फायनल जर मी पास केली तर मी डेफिनेटली फर्स्ट अटेम्प्टमध्ये एंट्रन्स क्रॅक करणार. तर मी असं ऐकायची आणि सोडून द्यायची. पण दॅट वॉज द डे ऑफ रिझल्ट. म्हणजे त्यावेळेस इंटरनेटचे म्हणजे मोबाईल असे काही नव्हते. त्यावेळेस पण मी सांगितलं रेसिपी. त्या 3 महिन्यामध्ये एवढं काही बनवलं व्यवस्थित एकदम की म्हणजे डिफरंट मेन्यूज फॉर मी. Because it was every day it was a feast for you and you were like it was time for me. But I'll tell my weight I put on की माझं वजन होतं MS संपलं तेव्हा माझं वजन होतं 63 आणि त्या 3 महिन्यामध्ये माझं वजन 76 झालं होतं बिकॉज ऑफ वजन 3 महिन्यामध्ये तर त्यावेळेस मग सरांचा अभ्यास मी जवळून पाहिला होता. सर असे एक कानामध्ये म्युझिक मोठ्यांदा ऐकायचे आणि अभ्यास करायचे. मग मी जर तसं केलं तर मी आयदर तिकडे लक्ष राहणार किंवा इकडे लक्ष राहणार. ऍट अ टाइम मी काही म्हणजे ते नाही करू शकत होते. पण सर यूज टू डू दॅट. रिझल्टच्या दिवशी त्यावेळेस नेट कॅफेमध्ये जायला लागायचं आणि तो जो पेज ओपन झालेला रिझल्टचा त्याच्यामध्ये मी खालून स्टार्ट केली बघायला. आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग की कुठे नंबर आहे. आणि मग भरपूर वरती जाईपर्यंत मला असं वाटत होतं की नाही मे बी इज नॉट इन द रँक लिस्ट. आणि जसं जसं मी वरती गेले आणि वॉज ऑन द टॉप, हिज नेम वॉज ऑन ॲट द टॉप. आणि आय वॉज लाईक ज्याला मी युफोरिया म्हणतो, खूप अति आनंद आणि एकदम असे पाय आणि हात थरथरायला लागले आणि इतकं म्हणजे वेळच लागलं मला इनफॅक्ट. आणि मी अशी पळत आले तिकडनं रिझल्ट सांगण्यासाठी की तो नेट कॅफेवाला माणूस माझ्या मागे धावत आला की मॅडम आप पैसे तो देते जाइए. आणि आय डोंट रिमेंबर त्याला किती पैसे दिले. आणि परत आले आणि आईला ज्यावेळेस मी फोनवरती हा रिझल्ट सांगितला त्या दिवशी आम्ही दोघे इतक्या रडत होतो म्हणजे आनंदातिशयाने. दॅट वॉज रिअली मोस्ट मेमोरेबल इव्हेंट ऑफ माय लाईफ. तिला बोलताच येत नव्हता. ती फक्त असं बोट दाखवून काय झालं नंतर 1 मिनिटानंतर फर्स्ट रँक आहे असं मला ते सांगितलं. सो दॅट वॉज रिअली मेमोरेबल फॉर हर फॉर मी. येस. मस्त मस्त. म्हणजे असे फनी किस्से आहेत तुमचे. 17 वर्षाचं जे जर्नी आहे त्यामध्ये फारच असे फनी इमोशनल असे सगळेच मिक्स वाले तुमच्या फिलिंग्स आहेत त्यात आज इथे शेअर होत आहेत. पण आपण आता एक रॅपिड फायर वाला गेम खेळणार आहोत. साठी असतो मेनली. ओ माय गॉड. येस. सो आय नो आणि तुम्ही दोघं फार छान रीतीने त्याला फेस करणार आहात. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असेल म्हणजे सरांना असेल तो आय थिंक की सर तुम्ही जेव्हा फर्स्ट डे भेटला होतात
जेव्हा तुम्ही बघायला गेलेला ती डेट काय होती? मला लक्षात आहे. म्हणूनच मी सरांना विचारला. ती डेट आय होप की सरांना माहित असेल. ती डेट आहे 19th May. Yes. Great. Yes, 19th May 2005. Because 2 days later it was his birthday. ग्रेट. यानंतर तुमच्या दोघांमध्ये सर्वात जास्त स्ट्रिक्ट कोण आहे? ती. ओके. मुलांच्या बाबतीत मी आहे, पेशंटच्या बाबतीत ते. ग्रेट. त्यानंतर तुमच्या दोघांमध्ये सगळ्यात जास्त शॉपिंग कोण करतं? याचं उत्तर आमचं पूर्ण फॅमिली देऊ शकतं मॅडम. एखादी सरळ समजा आठवडा छान सर्जरीचा गेला आणि ही सॅटिस्फाईड, किंवा समजा ओपीडीतले पैसे चुकून त्यांच्या खिशामध्ये राहिले तर संध्याकाळी वर येत नाही, वर कॅरी बॅग देतात. सो जनरली काय आहे, मी माझ्या खिशात पैसे ठेवण्याची हॅबिट पहिल्यापासून नाही आहे. कारण की मी जिथे कुठे सर्जरीला जाणार तिथे चेंजिंग रूम मध्ये राहिली की तिथून ते गायब होणार पैसे. सो दॅट वॉज व्हॉट वॉज हॅपनिंग टू मी. सो देन आय डिसाइडेड दॅट मी पैसे खिशात ठेवणार. ऍक्च्युली आर्थिक व्यवहार माझे सासरे आणि माझे धीरज बघतात, त्यामुळे आम्हा दोघांनाही So, तिकीट सवय. never, आमच्याकडे पैसे नसतात जाऊन. हा. पण ज्या दिवशी चुकून खिशात राहिले ते माझे स्वतःचे समजून मी पाहिजे काय करायचं ते करून सो द शॉपिंग पार्ट, या मी फार जास्त शॉपिंग करतोय. यानंतर एक नॉर्मल क्वेश्चन. तुमच्या दोघांमध्ये सर्वात जास्त फूडी कोण आहे? फुडी. येस, फूडी. Yeah, in myself, if I want very नक्कीच tasty त्या food. तुमच्यासाठी Yes, yes, yes. Oh, she makes it and then I enjoy. That's all. But ultimately, she also. म्हणजे येस येस. इव्हन आय ती बनवते मला म्हणजे खूप ती छान लागतं. येस. ओके, मला सांगा, तुम्ही तर रेसिपी बनवतातच, पण सरांनी असा काही स्पेशल डे आहे त्या दिवशी तुमच्यासाठी काहीतरी न्यू रेसिपी ट्राय केलेली, असं कधी झालंय का? मी तिच्यासाठी चहा बनवतो. येस, मी पण खूप हा. ग्रेट. रोज बनवतात? ऑलमोस्ट रोज समजून. ओके. माझा पुढचा एक लास्ट क्वेश्चन असेल तुम्हाला दोघांनाही, की आता तुम्ही जेव्हा इकडे येत होता तेव्हा रेडी व्हायला सगळ्यात जास्त टाइम कोणी घेतला? Yes, it takes hardly 2-3 minutes for me to be late. फॉर दी ऑब्विस रिझन्स. राईट राईट राईट. फार मजा आली आहे तुमच्यासोबत हा रॅपिड फायरचा जो गेम झालेला आहे. मस्त मस्त झालेला आहे. पण यानंतर असंच तुम्हाला आम्ही सोडणार नाही आहोत. एक छोटीशी ऍक्टिव्हिटी आमच्यासोबत तुम्हाला करावी लागते. म्हणजेच तुम्हाला गाणं गावं लागेल किंवा डान्स करावा लागेल किंवा एखादी कविता सादर करावी लागेल. तर तुम्ही काय करणार? ओके, मी गाणं ती सरांना डेडिकेट करणार असाल तुम्ही दोघं म्हणतात की तुम्ही? नाही, डेडिकेट नाही म्हणता येणार, पण त्यांना रेफर करून मी म्हणेन गाणं. नक्कीच नक्कीच. तर कुठलं गाणं गाणार आहात तुम्ही? गाण्याचे बोल काय आहेत? लताजींचं गाणं आहे, दिल तो है दिल. वा, जुनं गाणं आहे, आय जस्ट ट्राय. नक्की नक्की. तर तुम्ही रेडी आहात? येस. दिल तो है दिल, दिल का एतबार क्या कीजिए. दिल तो है दिल, दिल का एतबार क्या कीजिए. आ गया जो किसी पे प्यार क्या कीजिए. आ गया जो किसी पे प्यार क्या कीजिए. दिल तो है दिल, दिल का एतबार क्या कीजिए. यादों में तेरी खोई रातों को मैं ना सोई. हालत ये मेरे मन की जाने न जाने कोई. बरसों है तरसी आंखें, जागी है प्यासी रातें. आई है आते आते होठों पे दिल की बातें. प्यार में तेरे दिल का मेरे कुछ भी हो अनजान. बेकरारी में है करार क्या कीजिए. अगर
कीजिए, दिल तो है दिल, दिल का एतबार क्या कीजिए, आ गया जो किसी पे प्यार क्या कीजिए. वा 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 वा. खूप सुंदर आणि गोड आवाजात तुम्ही सरांना हे गाणं डेडिकेट केलेलं आहे. पण सरांकडूनही काहीतरी मॅडमांसाठी असलं पाहिजे, तर तुम्ही काय कराल? एक छोटी शायरी बोलू शकतो. येस, नक्की, प्लीज. इस दुनिया में हजारों है महफिलें, लाखों है मेले, हजारों है महफिलें, लाखों है मेले, पर जहां तुम नहीं वहां हम अकेले. वा वा वा. ग्रेट ग्रेट ग्रेट. मस्त मस्त मस्त. बरोबर. छान ते सादरीकरण केलेलं आहे. नक्कीच. तर दोघंही म्हणजे तुमच्या दोघांशी गप्पा मारून मला फार छान वाटलेला आहे. 17 वर्षाचा जो प्रवास आहे तो आज इथे उलगडला आहे पुन्हा एकदा. तर आय होप तुम्हालाही मस्त मजा आली असेल Yes. आपल्या या Yeah. गप्पांमध्ये. Yeah, we enjoyed it. Yes, yes, मजा. yes. आणि दोघांनी एकमेकांसाठी खूप छान असं डेडिकेशन म्हणजे डेडिकेट केलेलं आहे. तुम्ही शेरोशायरी केली, तुम्ही एक सॉन्ग डेडिकेट केलेलं आहे. तर नक्कीच आमच्या प्रेक्षकांना आणि मलाही फार मजा आलेली आहे तुमच्यासोबत गप्पा मारून. तर तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आज तुमच्या वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल सप्तरंग मराठी चॅनलतर्फे मी तुमची आभारी आहे. आणि नक्कीच तुमच्या पुढच्या वाटचालीस आणि तुमचं जे करिअर आहे त्याच्यासाठी आमच्या टीमकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि नक्कीच पुढच्या एपिसोडमध्ये आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत. आणि डॉक्टर डे स्पेशल हा एपिसोड होता आपला आणि हे दोघंही डॉक्टर आज आपल्यासोबत इथे आलेले होते. नक्कीच आपण पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा भेटणार आहोत. पण तत्पूर्वी मी रजा घेणार आहे आणि सप्तरंग मराठी चॅनलचे प्रत्येक एपिसोड बघण्यासाठी तुम्ही त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो धन्यवाद.